नमस्कार. मनसे घडामोडी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बातमीपत्रात मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातल्या या आठवड्यातल्या बातम्यांचा काही लेखाजोखा. महाराष्ट्र दिनानिमित्त सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सोलापुरातील बाजारपेठेत इंग्रजी पाट्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतरही जर दुकानावरच्या पाट्या मराठीत झाल्या नाहीत तर मनसेच्या वतीनं खळखटाक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने यावेळी दिला. यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, सोलापूर लोकसभा मनसे अध्यक्ष प्रशांत एगे, सोलापूर विद्यार्थी सेना अध्यक्ष अभिषेक रंपुरे, शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे उपस्थित होते. पूर परिस्थिती टाळण्यासाठी नालेसफाई करा यासाठी यवतमाळ महापालिकेवर मनसेची धडक. गतवर्षी ही नालेसफाई रखडल्याने अनेकांना आर्थिक नुकसान सोसावं लागलं होतं. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मनसेने यवतमाळ पालिका प्रशासनाला धारेवर धरलं. या मागणीचं अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मनसे शहराध्यक्ष अमित बदनोरे, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर, मनसे शहराध्यक्ष प्रथमेश पाटील, शहर सचिव तुषार चोंडके उपस्थित होते. मनसेचे कराडमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थिती लावली होती. राजसाहेब ठाकरे यांची काल कोकणात नारायण राणे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा झाली. सभेला उदंड असा प्रतिसाद लाभला. राजसाहेब ठाकरेंनी यावेळी अनेक मुद्द्यांना स्पर्श करत कोकणकरांच्या भावनेला हात घातला. आता घेतोय तुमची रजा. पुन्हा भेटूयात नव्या बातम्यांसह पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.